चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागासाठीची नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे। पाहू शकता स्टाफ नर्स आणि एएनएम पदासाठीची ही जाहिरात आहे। चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान मनपा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिका मनपा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था चंद्रपूर अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान एनएचएम करता एकत्रित मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। पहिलं पद पाहू शकता वैद्यकीय अधिकारी MBBS साठीच्या 5 जागा आहेत। यानंतर मायक्रोबायोलॉजी साठीच्या 1 आहे। त्यानंतर पुढे पाहू शकता स्टाफ नर्स GNM साठीची 1 जागा आहे। शैक्षणिक पात्रता 12वी सायन्स। GNM कोर्स शासन मान्य संस्थेमधून उत्तीर्ण अनुभव असल्यास प्राधान्य। वयाची पात्रता 38 वर्षापेक्षा जास्त नसावी। EWS साठी 1 जागा, प्रतिमाह 20,000 मानधन। त्याच्यानंतर डॉक्युमेंट पाहू शकता कागदपत्र 12वे उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका, GNM प्रमाणपत्र, सर्व गुणपत्रिका आणि महाराष्ट्र स्टेट कौन्सिलचे रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र आणि अनुभव व जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे। यानंतर पुढचं पद पाहू शकता ANM या पदासाठी एकूण 8 जागा। शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण, ANM कोर्स शासनमान्य संस्थेमधून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। वयाची पात्रता 38 वर्षापेक्षा जास्त नसावी। पेमेंट स्केल त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रांची माहिती चेक केली जाऊ शकते आणि या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार पाहू शकता या कंत्राटी पद भरतीसाठी अर्ज करू शकतात। उपरोक्त पदांची नेमणूक 29 जून 2025 पर्यंत असणार आहे। उमेदवारांनी रुजू होण्यापूर्वी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर विहित नमुन्यात करारनामा देणे आवश्यक आहे। यानंतर पाहू शकता पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज 26 मार्च 2025 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून अधिकृत जे कार्यालयाचा ॲड्रेस आहे या चंद्रपूर कार्यालयातील आरोग्य विभागाच्या प्रमाणित दाखल्यासह अटेस्ट करून पाठवायचे आहेत किंवा स्वतः पोचवायचे आहेत। अशा पद्धतीने याची भरती प्रक्रिया आहे, यासाठी अर्ज करू शकता। गुणांकन पद्धती आहे स्टाफ नर्स आणि ANM साठीची। यामध्ये चेक केले जाऊ शकते कशा पद्धतीने 100 गुणांपैकी गुण दिले जातील आणि त्या पद्धतीने निवड यादी जी आहे प्रकाशित केली जाईल। अर्जाचा नमुना जो आहे संकेतस्थळावर त्याचबरोबर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे। ही जाहिरात टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे, चेक केली जाऊ शकते आणि यामध्ये डिटेलमध्ये हे प्रिंट काढून फिल आउट करून दिलेल्या ॲड्रेसवर 26 मार्च पर्यंत पाठवली जाऊ शकते आणि अशा पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो। अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।